हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आपण आज अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योगचं अध्ययन करत आहोत. प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या शब्दांमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घर बसल्या हा अभ्यासक्रम आपण करू शकलो. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम. तसेच उपस्थित सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. आज आपण अध्याय 7वा बघतो आहे, ज्ञान विज्ञान योग. तर सर्वात प्रथम आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी प्रणाम करूया. आपण हे अध्ययन त्यांच्या आनंदासाठी करत आहोत. त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण अध्याय सुरू करूया. तसंच कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया. त्यांनी सांगितलेल्या आपल्याला एवढ्या सोप्या शब्दामध्ये ही भगवद्गीता समजावून सांगितली आहे, त्यामुळे आपण हे ज्ञान ग्रहण करू शकलो आहे. अध्यायाच्या सुरुवातीला प्रथम आपण कालचा अध्याय बघितला, ध्यान योग किंवा अष्टांग योग, याची थोडीशी उजळणी बघू. आता कृष्णाने अर्जुनाला हा अष्टांग योग सांगितला होता. त्यामध्ये अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या कोणत्या, त्यामध्ये प्रगती कशी करायची याचं सविस्तर ज्ञान कालच्या अध्यायामध्ये कृष्णाने अर्जुनाला दिलंय. मग अर्जुनाचा प्रश्न होता की चंचल आणि वायूपेक्षा गतिशील अशा मनाला कसं काय संयमित करायचं, ज्यावर कृष्णाने सांगितलं की अभ्यासाने आणि अलिप्ततेने संयमित करता येतं मनाला. मग या मार्गानेच आता अर्जुनाचा पुढचा प्रश्न होता की जो आता या अष्टांग योगाचा अभ्यास करतो आहे आणि जो या मार्गामध्ये अयशस्वी होतं, त्याचं पुढे काय होतं हे विचारल्यावरती कृष्णांनी सांगितलं की अशा योग्याची भक्ती वाया जात नाही. त्याचा पुढील जन्म असा होतो जिथून पुढे आता ही भक्ती तो चालू ठेवू शकतो, पुढे सुरू राहते त्याची भक्ती. आणि सगळ्यात शेवटी कृष्ण सांगतात की सर्व योगांमध्ये भक्ती योग हा श्रेष्ठ आहे. जे ऐकून अर्जुनाला आनंद होतो, कारण अष्टांग योग हा त्याला जमण्यासारखा नव्हता. तर तेव्हा जेव्हा कृष्ण शेवटचा श्लोक म्हणतात की भक्तियोगी हा सर्वात श्रेष्ठ आहे, हा भक्तियोग हा शब्द ऐकल्यावरती आता अर्जुनाच्या मनामध्ये काही प्रश्न उभे राहतात. भक्तियोग म्हणजे काय, भक्तियोगामध्ये आपण नक्की काय करायचं, कोणाची भक्ती करायची. तर अर्जुनाला भक्तियोगामध्ये अजून जाणून घ्यायचं आहे हे लक्षात आल्यावरती आता कृष्ण बोलू लागतात. इथून आता आजचा अध्याय हा सुरू आहे. तर आजच्या अध्यायाचं नावच आहे ज्ञान विज्ञान योग. तर कृष्ण आपल्याला आज ज्ञान कुठलं येतं, भगवत ज्ञान अर्थात. आणि विज्ञान म्हणजे काय, तर जे आपण ज्ञान शिकून घेतो ते आचरणात वापरतो, म्हणजे त्याला विज्ञान म्हटलं जातं. म्हणजे महत्वाचं काय आहे, जर का विज्ञान नसेल, म्हणजे जे घेतलेलं ज्ञान आहे त्याप्रमाणे आचरण नसेल, तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही.
म्हणजे आपण जे ज्ञान घेतो ते आचरणात आणतो आणि त्याद्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेतो, म्हणून याला ज्ञान विज्ञान योग असं म्हटलेलं आहे. आता काल मी तुम्हाला सांगितलं होतं भगवद्गीतेच्या 18 अध्यायांची विभागणी 3 विभागामध्ये होते. पहिले 6 अध्याय जे आहेत हे कर्मयोगाचे आहेत. शेवटचे 6 अध्याय हे ज्ञानयोगाचे आहेत. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये कर्मयोग आणि ज्ञानयोग ह्यामध्ये हा भक्तियोगाचे जे 6 अध्याय आहेत ते जपून ठेवलेले आहेत. जसं आता आपण प्रवासाला जातो आणि आपल्याकडे एखादी मौल्यवान गोष्ट असेल तर ती खराब होणार नाही, तुटणार नाही अशी काळजी घेऊन आपण बॅगमध्ये कपड्यांच्या मध्ये ती जपून ठेवतो. तसेच हे भक्तियोगाचे जे अध्याय आहेत ते अतिशय आनंद देणारे आहेत आणि महत्वपूर्ण असे आहेत. त्याच्या अध्यायामध्ये काय शिकणार आहोत आपण? 6व्या अध्यायाच्या शेवटी कृष्ण सांगतात की भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे. मग भक्ती कोणाची करायची, कशी करायची असे अर्जुनाचे प्रश्न असतात. मग कृष्ण स्वतःच्या शक्तीबद्दल ज्ञान देणार आहेत आपल्याला या अध्यायामध्ये. तसंच आता ज्याची भक्ती करायची त्यांच्याविषयी आपल्याला अधिक जाणून घ्यायला पाहिजे, म्हणून हे ज्ञान दिलं गेलेलं आहे. मग कृष्ण त्यांच्या भक्तांबद्दल सांगतात जे त्यांना शरण येतात आणि अशा अभक्तांबद्दल सांगतात जे कृष्णांना शरण येत नाहीत आणि त्याचं कारणही सांगतात की हे अभक्त कृष्णांना शरण का येत नाही त्याची कारणं कृष्ण स्पष्ट करतात. आणि त्यानंतर देवी देवता आणि त्यांच्या उपासनाबद्दलही आपल्याला ह्या अध्यायामध्ये ज्ञान मिळतं. आपण बघू आता. सुरुवात करूया. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच मया सक्तमना पार्थ योगम युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मा यथा ज्ञास्यसि तच्छृणु. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होत योगाभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकतोस ते आता ऐक. आता हा अध्याय समजून घेण्यापूर्वी आता आपण हा पहिला श्लोक बघतो आहे. हा समजून घेण्यापूर्वी मला एक तुम्हाला छोटासा प्रश्न विचारायचा आहे. आपण बघा आपण 6व्या अध्यायापर्यंत पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं आपण कृष्णांना प्रसन्न करून घेण्यासाठी काय करावं? तुमच्या मनात काय आहे या प्रश्नाचं उत्तर? एखादी गोष्ट तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का? कृष्णांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर काय करावं? हरे कृष्ण माताजी, मी सांगू? हा सांगा माताजी. हरे कृष्ण. नाम जप करणे आणि आपण जे शिकलो ना ते गीतेचं ज्ञान दुसऱ्यांना शेअर करणे, दुसऱ्यांना दुसऱ्यांना देणे, इतरांपर्यंत ज्ञान पोहोचवणे. बरोबर, खूप पोहोचवणे. छान माताजी. अजून कोणाला काही सांगायचं आहे का? कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी आपण काय करू शकतो? बरं, ठीक आहे. आता तसं बघायला गेलं तर अनेक गोष्टी आहेत, म्हणजे खूप मोठी यादी आहे म्हणूया. पण ह्या सगळ्यामध्ये या यादीमध्ये 2 गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्यात पहिल्या 2 क्रमांकावरती आहेत. तर पहिली म्हणजे जेव्हा कृष्णांच्या भक्तांना आपण आनंद आणि समाधान देतो तेव्हा कृष्णांना अत्याधिक प्रसन्नता होते. तसंच दुसऱ्या क्रमांकावरती आहे की जे बद्ध आत्मे आहेत, जे कृष्णांच्या विस्मरणामध्ये आहेत, त्यांना जेव्हा आपण कृष्णचरणी घेऊन जातो तेव्हाही कृष्णांना अतिशय आनंद होतो. बघा कुठल्याही संतांचं जीवन आपण बघितलं तर ते ह्याच 2 गोष्टी करत असतात. आता यादी खूप मोठी आहे. जसं मी म्हटलं, निष्काम कर्म केलेलं कृष्णांना आवडतं. मंदिरात जाऊन आपण सेवा केली तर आवडते. कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कुठलंही कार्य आपण जेव्हा करतो तेव्हा कृष्णांना आनंदच होतो. मग तो जप असेल, भगवद्गीतेचं अध्ययन असेल, अशी यादी खूप मोठी आहे. पण ह्या ज्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याने कृष्णांना अत्याधिक प्रसन्नता मिळते. आता बायबलमध्ये हीच गोष्ट एका वेगळ्या तऱ्हेने सांगितलेली आहे. एक मेंढपाळ असतो आणि मोठा कळप घेऊन मेंढ्यांचा तो चरायला जातो. आणि संध्याकाळ झाली की तो आपल्या सर्व मेंढ्यांना परत घेऊन येत असे आणि त्या कळपातल्या मेंढ्यांची संख्या त्याला माहिती होती. तर त्यामुळे सगळ्या मेंढ्या परत आल्या की नाही हे तो नेहमी मोजत असे. तर एक दिवस त्याला समजतं की एक मेंढी परत आलेली नाही. मग तो तिच्या शोधार्थ इकडे तिकडे जातो. त्याला काळजी वाटू लागते की कोणी हिंस्त्र प्राण्याने तिच्यावर हल्ला तर केला नसेल आणि विचार करून तो थोडासा दुःखी होतो. आता शोध घेत असताना त्याला ती मेंढी मिळते आणि ती सापडल्यावर त्याला एवढा आनंद होतो की आता कळपातल्या इतर सर्व मेंढ्या त्याच्याकडे सुरक्षित आहेत. त्या आनंदापेक्षाही ती हरवलेली मेंढी परत आल्याचा आनंद त्याला अधिक जास्त होतो. आता ही हरवलेली मेंढी म्हणजे रस्ता भरकटलेला जीवात्मा
जसं कोणी वाईट मार्गावर असेल, पापकर्म करत असेल, म्हणजे जो कृष्णांच्या पूर्ण विस्मरणात असेल, तर असा बद्ध आत्मा जेव्हा कृष्णांकडे परत येतो तेव्हा कृष्णांना परमानंद होतो. आणि असा माणूस जो त्या बद्ध आत्म्याला कृष्णांच्या कमलचरणांपर्यंत घेऊन येतो, अशा व्यक्तीकडे कृष्ण आकर्षित होतात. आता श्रीला प्रभुपाद आणि त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती हे असं म्हणत असत की मला कृष्णाचं दर्शन करायचं आहे असं ध्येय न ठेवता तुम्ही अशा प्रकारे वागा, असं आचरण करा, अशा प्रकारे कृष्णांची सेवा करा की कृष्ण चातुर्तेने तुमची भेट घ्यायला येतील. म्हणजे कृष्णांना वाटलं पाहिजे की तुमच्यासारख्या भक्ताची भेट व्हावी, असं तुमचं आचरण पाहिजे, अशी तुमची सेवा पाहिजे. आता जेव्हा आपण सर्व म्हटलं की ह्या दोन गोष्टी जो बद्ध आत्म्यांना कृष्णांच्या चरणी घेऊन येतो आणि कृष्णांच्या भक्तांना आनंद देतो, ज्याने कृष्णांना अतिशय प्रसन्नता होते, या दोनच गोष्टी सर्व संत करत असतात. श्रीला प्रभुपादांचं उदाहरण आपण बघू शकतो. ते त्यांच्या गुरुच्या आदेशाचं पालन करण्यासाठी पाश्चात्य देशात गेले. तिथे त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रसार केला आणि त्यांचे गुरु त्यांच्यावरती म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती जे कृष्णांचे शुद्ध भक्त होते, आणि अशा कार्याने त्यांच्या गुरूंना खूप आनंद आणि समाधान मिळालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रीला प्रभुपादांनी जी केली की जे बद्ध आत्मे होते, ज्यांचं जीवन मायेच्या प्रभावाने दुःखी आणि अंधकारमय होतं, अशा म्हणजे जे हिप्पींच्या बद्दल आपण म्हटलंय, त्यांना ते कृष्णांच्या चरणांपर्यंत घेऊन आले. तर अशा रीतीने त्यांनी कृष्णांना प्रसन्न केलं बघा. आता श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराज सांगतात की आपण कितीही प्रयत्न करू, पण अगदी पराकाष्ठेचे जरी प्रयत्न केले ना, तरी केवळ स्वबळाच्या प्रयत्नांवरती आपण कृष्णांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि कृष्णांची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही स्वतःच्या प्रयत्नांनी. कृष्णांची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला स्वतः कृष्णांची आपल्यावर कृपा व्हावी लागते किंवा कृष्णांचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांची कृपा आपल्यावर व्हावी लागते. तर याचाच अर्थ असा आहे की कृष्णांच्या शुद्ध भक्तांची आपण इतकी सेवा केली पाहिजे की ते बघून कृष्ण आपल्यावरती कृपा करतील. आता या ह्याच्यामध्ये पण श्लोकामध्ये तुम्ही पाहिलं तर इथे तत् शृणू असा शब्द आहे बघा. यथा ज्ञास्यसि तत् शृणू. तर तत् शृणूचा अर्थ काय आहे की प्रथम ऐक. कृष्ण म्हणतात मी जे सांगतो ते आता ऐक. तर भक्तीची सुरुवात ऐकून होते, श्रवणाने होते. आता कृष्ण बोलायला सुरुवात करतायत बघा, अर्जुनाच्या प्रश्नाची वाट बघत नाहीये. पहिला श्लोक कृष्णांच्या मुखी आहे, तर यावरून आपण समजू शकतो की अध्याय महत्वाचा आहे. आणि कृष्ण म्हणतात मयासक्त मना. मयासक्त म्हणजे काय? माझ्यावर आसक्ती ठेव. बघा आता 6व्या अध्यायामध्ये कृष्ण सांगतात की मनाला संयमित करण्यासाठी अभ्यास आणि अनासक्ती हवी. म्हणजे भौतिकाकडे अनासक्ती हवी. मग आसक्ती कुठे लावायची? तर कृष्ण म्हणतात माझ्यावरती ठेवा. जेव्हा आता आपण असं करतो तेव्हा आपल्या मनातील संशय दूर होतो आणि मग भक्तीद्वारे कृष्ण म्हणतात की केवळ भक्तीद्वारेच अर्जुना तू मला जाणू शकशील. म्हणून कृष्ण आता इथे त्याला तत् शृणू असं म्हटलेलं आहे. तर श्रवणम ही नवविधा भक्तीमधली पहिली पायरी मानली जाते. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, मग अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम आणि आत्मनिवेदनम अशा नवविधा भक्तीमधल्या 9 पायऱ्या आहेत. त्यातली श्रवणम ही पहिली पायरी आहे. म्हणजे ऐकल्याने काय होतं? ऐकल्याचा सगळ्यात मोठा लाभ असा आहे की आपल्या हृदयातील कल्मश दूर होऊ लागतात. त्यासाठी बघा आपल्याला 2 कान दिलेले आहेत आणि हा प्रल्हाद महाराजांचा श्लोक आहे 7व्या स्कंदामधला की श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्य आत्मनिवेदनम इति पुंसा अर्पितो विष्णू भक्तिश्चेतनवलक्षणा क्रियेत भगवती अद्दा ततमन्ये अधितम उत्तमम. म्हणजे काय म्हणतात इथे प्रल्हाद महाराज की भगवान विष्णू यांच्या दिव्य नाम, गुण, रूप, लीला यांचं वारंवार श्रवण करणे, कीर्तन करणे, स्मरण करणे, भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करणे, भगवंतांची पूजा करणे, प्रार्थना करणे, त्यांचा सेवक बनणे, नंतर त्यांना आपल्या सगळ्यात जवळचा मित्र मानणे आणि आपलं सर्व काही त्यांना समर्पित करणे, म्हणजे शरीर, मन आणि वाणी याद्वारे त्यांची सेवा करणे. आता या सर्व 9 विधी शुद्ध भक्ती सेवा मानल्या जातात आणि जो कोणी या 9 प्रकाराने कृष्णांची सेवा करतो त्याला विद्वान मानलं पाहिजे, कारण त्याने पूर्ण ज्ञान प्राप्त केलं आहे असं समजूया आपण. तेव्हाच तो अशा प्रकारे सेवा करू शकतो. आता आपण म्हटलं की श्रवणमचं महत्व जाणून घेतलं. आणि श्रद्धा, आता श्रद्धा कुठून येते?
तर ती ज्ञानाने येते. आणि ज्ञान कुठून येणार? तर श्रवणाने येणार. म्हणजे जोपर्यंत आपण ऐकणार नाही, श्रवण करणार नाही, तोपर्यंत ज्ञानप्राप्ती आपल्याला होणार नाही. आणि ज्ञान नसेल तर अर्थात श्रद्धा पण येणार नाही. म्हणजे श्रद्धा ही भक्तीची पहिली पायरी मानली गेलेली आहे. पण ह्या श्रवण कोणाकडून करायचं त्याचंही महत्व आहे. तर आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून, जे परंपरेतून आलेले आहेत त्यांच्याकडून श्रवण करायला पाहिजे. आपण 4थ्या अध्यायामध्ये जाणून घेतलंय, 4 परंपरा आपण शिकलो ज्या कृष्णांनी स्थापित केलेल्या आहेत. म्हणजे प्रथम त्यांनी ज्ञान हे 4 परंपरांमध्ये दिलेलं आहे. आणि या परंपरेतून किंवा या संप्रदायामधून आलेल्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडूनच आपण हे ज्ञान श्रवण केलं पाहिजे. असंच टीव्हीवर किंवा युट्यूबवर कोणी बोलतं आहे म्हणून न ऐकता कुठल्या संप्रदायातून ते आलेले आहेत हे जाणून मगच ऐकायला पाहिजे. तर अधिकृत व्यक्तीकडून ऐकण्याचं महत्व आहे हे आपण इथे समजू शकतो. कारण जेव्हा अधिकृत व्यक्तीकडून आपण हे ऐकतो तेव्हा ते शुद्ध ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. जर का परंपरेतून आलेले नसतील कोणी आणि त्यांचं ज्ञान आपण ऐकलं तर असं ज्ञान दूषित असू शकतं, जे आपल्यामध्ये काही बदल घडून येत नाही अशा ज्ञानामुळे. आणि उलट आपली जी श्रद्धा असते तीही कदाचित कमी होऊ शकते. त्यामुळे हे महत्व आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आता प्रमाणित आध्यात्मिक गुरु योग्य ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवू शकतात. आणि श्रीला प्रभुपाद आपल्याला जसं आता हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सांगतात बघा. म्हणजे श्रद्धा आपली जर का म्हणजे भक्ती मार्गामध्ये आपली प्रगती व्हायला पाहिजे तर श्रीला प्रभुपादांनी आपल्याला हा हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सांगितलाय. कालच्या अध्यायामध्ये आपण जाणून घेतलं होतं की जप करत असताना कुठल्या गोष्टी आपल्याला पाळल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी आपल्याला फायदे होतात, जप करण्याचे काय लाभ होतात हेही आपण समजून घेतलं होतं. तर हरे कृष्ण महामंत्राचा आपण अर्थ काय आहे तो आपण जाणून घेऊया. तर हरे कृष्ण असा पहिला शब्द आहे. तर ह्याच्यामध्ये हरा हा राधाराणीला संबोधित शब्द आहे. संस्कृतमध्ये राधे असं म्हटलं जातं, म्हणून इथे हरे असं म्हटलेलं आहे. हरा म्हणजे राधाराणी. आणि कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे जो सर्वांना आकर्षित करतो. तर जेव्हा आपण हरे कृष्ण म्हणतो तर जणू राधेने कृष्णाला हरवून घेतलेला आहे, कृष्ण तिच्याकडे आहे. तर त्यामुळे आपण तिला विनंती करत असतो की राधाराणी मलाही कृष्णांच्या सेवेची संधी तुम्ही द्या, मलाही त्यांच्या सेवेमध्ये जोडून घ्या तुम्ही, अशी तिला प्रार्थना आपण करत असतो. राम या शब्दाचा अर्थ आहे आनंदाचा उगम. आता राम आणि कृष्ण असे दोन हे जे अवतार आहेत हे ह्या अवतारांनी मानवांचा उद्धार केला, त्यामुळे इथे त्यांची नावं आलेली आहेत. रामांना तर मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं आणि कृष्ण तर नाम गुण रूप लीला सर्वच त्यांचं अमर्यादित आहे. मग इतर अवतार जे होते ते ज्या कामासाठी त्यांनी अवतार घेतला होता ती ती लीला करून ते परत गेले आपल्या धामात. पण राम आणि कृष्ण यांनी जे ज्ञान दिलं सर्वांना कसं जगायचं ते, हे मानवाच्या उद्धारासाठी आहे. आणि कलियुग, काल आपण सत्ययुगामधले द्वापर युग, त्रेतायुग आणि द्वापर युग ह्यामध्ये ईश्वर साक्षात्काराच्या मार्ग बघितलेले आहेत. आणि कलियुगासाठी आपण बघितला कुठला मार्ग आहे तर नामजप हा युगधर्म म्हटला जातो. म्हणजे जो लाभ सत्ययुगामध्ये एवढी खडतर तपस्या करून प्राप्त होतो तो कलियुगामध्ये माणसाला हरिनामाचा जप केल्याने प्राप्त होतो. आणि त्यासाठी श्रवणम, कीर्तनम, स्मरणम ही जी विधी आहे, या 3 ज्या विधी आहेत त्या आपल्याला करायला अत्यंत सुलभ आहे. अगदी घरी बसल्या देखील आपण श्रवणम, कीर्तनम, स्मरणम करू शकतो. आणि आपण महत्व जाणून घेतलं इथे की इथे आपल्याला कृष्णांकडून किंवा कृष्णांच्या शुद्ध भक्तांकडून श्रवण करण्याचं महत्व आहे. काल आपण श्रीला प्रभुपादांच्या बद्दलही हे जाणून घेतलं की कसं हिप्पींनी त्यांच्या मुखातून हे संकीर्तन ऐकलेलं आहे, त्यामुळे हळूहळू या हिप्पींमध्ये बदल घडून आले, त्यांच्या वाईट सवयी सुटल्या आणि त्यांच्या जीवनाची पूर्ण दिशा बदलू शकली. असा दुसरा श्लोक आहे. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगेन. हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणवायचे शिल्लक राहणार नाही. आता कृष्ण इथे काय म्हणतायत की मी तुला पूर्ण ज्ञान देतो. पूर्ण ज्ञान म्हणजे भौतिक जगाचं आणि आध्यात्मिक जगाचं. आता अर्जुनाला ते सांगतायत पूर्ण ज्ञान मी देतो, कारण आता पूर्ण ज्ञान केवळ कृष्णच देऊ शकतात, कारण ते कसे आहेत, परिपूर्ण आहेत, भगवान आहेत. पण आपण जीवात्मा कसे आहोत, आपण पूर्णपणे ज्ञान घेऊही शकत नाही, कारण आपल्यामध्ये अपूर्णता असतात. आता या अपूर्णतेमुळे आपण पूर्ण ज्ञान ग्रहण करू शकत नाही. 4 अपूर्णता म्हटल्या आहेत ज्या सर्व मानवांमध्ये असतात. पहिलं म्हणजे काय तर आपली अपूर्ण इंद्रिय असतात. म्हणजे आपण
आपल्या इंद्रियांची क्षमता मर्यादित आहे. बघा, आपण जिथे बसलेलो असू, आपल्या डोळ्यासमोर जर का भिंत असेल तर भिंतीच्या पलीकडचं आपल्याला दिसू शकत नाही, किंवा खूप लांबवर असलेल्या फुलाचा सुगंध आपल्याला येऊ शकत नाही. म्हणजे आपल्या इंद्रियांची क्षमता मर्यादित आहे. आता या मर्यादित इंद्रियांच्या क्षमतेमुळे आपल्याला भ्रम होतो. भ्रम होतो म्हणजे वाळवंटामध्ये आपल्याला पाण्याचा भास होऊ शकतो. मग ह्यामुळे आपण चुका पण करतो. जसं आपण दोरीला साप मानून बसू, आपल्याला दिसली ती खरं तर ती दोरी आहे, पण आपण त्याला साप मानून बसू. तर या अपूर्ण इंद्रियांमुळे होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि चौथी गोष्ट जी थोडी गंभीर आहे ती म्हणजे धोका देण्याची वृत्ती असते. प्रत्येक मानवामध्ये फसवण्याची ही वृत्ती असते. आता आपण हे हे जेव्हा आपण समजतो की हे 4 दोष सर्व मानवांमध्ये असतात, पण भगवंत कसे आहेत, आपण म्हटलं परिपूर्ण आहेत. हे त्यांच्यामध्ये दोष त्यांच्यामध्ये आढळत नाहीत. त्यामुळे ते ज्ञान देऊ शकतात. आणि त्यासाठी भगवंतांना सर्व ज्ञानाचा स्रोत म्हटलं गेलेलं आहे. वेदांचं सर्व ज्ञान हे कृष्णांपासूनच आपल्याला मिळालेलं आहे. आता पुढची स्लाइड बघू आपण. हा, हरे कृष्ण. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेति तत्वतः. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. आता साधारणपणे बघितलं तर बहुतेक माणसं आहार, निद्रा, भय, मैथून यामध्येच अडकलेली असतात. म्हणजे पशुवत जीवन ते जगत असतात. बहुतांश माणसं ही अशीच असतात. पण ह्यातला एखादाच म्हणतो की मी कोण आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, अशी जिज्ञासा त्याला उत्पन्न होते. आता अशी जिज्ञासा उत्पन्न झालेले ह्या मार्गावरती चालतात आणि मग मी कोण आहे असा विचार करत जो ह्या मार्गावर चालतो, या अशांपैकी एखाद्याला सिद्धांतिक दृष्ट्या समजतं की मी शरीर नसून मी आत्मा आहे. आणि ज्याला आता समजतं, ज्या एखाद्यालाच पटलं की मी शरीर नसून आत्मा आहे, तोच पुढे जाऊन तत्वतः कृष्णांना जाणू शकतो, असं कृष्णांनी या श्लोकाद्वारे आपल्याला सांगितलंय. आता या चित्रामध्ये जी मॅरेथॉन रेसचं एक दृश्य दाखवलेलं आहे, हजारो लोक भाग घेतात बघा रजिस्ट्रेशनच्या दिवशी. पण ज्या दिवशी ऍक्च्युअल मॅरेथॉन पळली जाणार आहे त्यावेळेला धावण्यासाठी काहीच जण येतात. मग काही अंतर पार पडल्यानंतर त्यातले काही जण बाहेर पडतात त्या रेसमधून, आणि शेवटी काही जणच रेस पूर्ण करू शकतात आणि त्यातला एखादाच एक विजयी घोषित होतो. तेच इथे कृष्णांनी सांगितलंय की भक्ती मार्गामध्ये अनेक लोक येतात, त्यातले थोडेच जण गंभीरतेने ह्याच्यावरती वाटचाल करतात आणि त्यापैकी काहींनाच सिद्धी प्राप्त होते की मी शरीर नसून मी आत्मा आहे. आणि सिद्धी प्राप्त झालेल्यांपैकी एखादाच कृष्णांना तत्वतः जाणू शकतो. यावरून आपण समजून घेऊ शकतो की कृष्णांना जाणून घेणं सोपं नाहीये. आपल्याला या मार्गावरती चालत राहावं लागतं, प्रयत्न करावे लागतात, निग्रह ठेवावा लागतो, दृढ निश्चय असावा लागतो, उत्साह, धीर ठेवावा लागतो. आता ह्या आपल्या क्लासचंच उदाहरण घ्या. म्हणजे कित्येक लोक रजिस्टर करतात, पण त्यातले काहीच लोक क्लास अटेंड करतात आणि काहींनाच हे ज्ञान समजतं. तर आपण सर्व भाग्यशाली आहोत जे आज इथे उपस्थित राहून भगवद्गीतेचं अध्ययन करत आहोत. किंवा व्यवहारातलं उदाहरण घ्यायचं तर जसं बालवर्गाला खूप, बालवाडीला प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या खूप असते, पण जसं जसं पुढल्या वर्गात जातात तेव्हा त्यांची संख्या कमी होत जाते आणि पीएचडी पर्यंत फारच कमी लोक पोहोचतात. तसंच इथे सांगितलेलं आहे की सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा सिद्धी प्राप्त करणाऱ्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. आता कोणी राजकारण्याची सभा असेल बघा, तर किती हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतात. पण जसा आता हा आपला उपक्रम आहे भगवद्गीता समजून घेणे किंवा तत्सम जे आध्यात्मिक ज्ञान घेण्याचे उपक्रम असतात, त्या ठिकाणी मात्र अल्पसंख्येने लोक येतात. आता कारण राजकारण समजून घेण्याच्या बुद्धीने आपण हे अध्यात्माचं ज्ञान समजू शकत नाही. अध्यात्माचं ज्ञान घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धी लागते. राजकारणी नेत्यांचा कितीही सभा आपण ऐकल्या तरी काही लाभ मिळत नाही. मग आपण ठरवायचं आपल्याला आत्मज्ञान पाहिजे आहे की आपल्याला राजकारणातलं ज्ञान पाहिजे आहे.
तर राजकारणी सभेमध्ये बघा काहीच नवीन ज्ञान आपल्याला मिळत नाही. जसं आता कपड्याच्या दुकानात आपण गेलो तर तिथे भारीचे कपडे पण मिळतात आणि रोज घरी घालण्याचे पण कपडे मिळतात, पण आपण ठरवतो ना की आपल्याला काय घ्यायचंय. तसंच आहे, तर भक्तीचा मार्ग जेव्हा आपण निवडतो तर त्यावेळेला आपल्याला दृढ निश्चयाने त्याच्यावरती पुढे चालत राहावं लागतं आणि त्यानंतर अनेक जन्मानंतर हे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं आणि असा व्यक्ती सुदुर्लभ म्हटला गेलाय. पुढे तो श्लोक आहे, तेव्हा आपण मी सांगते तुम्हाला पुढे. सुदुर्लभ त्या व्यक्तीला का म्हटलं जातं आणि अनेक जन्मानंतर हे ज्ञान कसं प्राप्त होतं. हा, हरे कृष्ण. भूमिरापो नलो वायू हम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतीर अष्टधा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. आता आधीच्या अध्यायात 6व्या अध्यायात बघा कृष्णांनी आपल्याला त्यांच्यातले आणि आपल्यातले फरक सांगितले. कृष्णांचं शरीर कसं आहे तर दिव्य आहे, आध्यात्मिक आहे. आपलं कसं आहे, भौतिक आहे, नाश पावणार आहे. तर काहींना कृष्णाच्या या दिव्य आध्यात्मिक स्वरूपाची जी आहे ना ती कल्पना करताच येत नाही, म्हणजे स्वीकारता येत नाही की हे असं कसं असू शकतं. आता त्यांना समजवावं, त्यांना समजावं म्हणून कृष्ण इथे वेगवेगळ्या तऱ्हेने सांगतात, ज्यामुळे ते सर्व आता कृष्णांचा विचार सतत आणि सर्वत्र करू शकतात. इथे कृष्णांनी त्यांच्या अपराशक्तीबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. या कुठल्या शक्ती आहेत तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, याशिवाय मन, बुद्धी आणि अहंकार या भगवंतांच्या अपराशक्तीमध्ये येतात. याबद्दलचं अधिक ज्ञान आपण आता या पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊ, पुढच्या श्लोकामध्ये, आणि मग मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते. हे महाबाहो अर्जुन, या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. आता इथे या श्लोकात कृष्ण सांगतात की याशिवाय माझी एक पराशक्ती आहे ज्यामध्ये सर्व जीवात्मा येतात, म्हणजे आपण येतो सर्व, आणि जीवात्मा प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. पराशक्तीमधील जीव जेव्हा अपराशक्तीमधील प्रकृतीच्या संपर्कात येतात ना तेव्हा ते बद्ध होतात. आता खरं म्हटलं तर कृष्ण कसे आहेत, अनंत आहेत. त्यांची शक्ती, त्यांच्या शक्ती पण अनंत आहेत. त्यांची विभागणी करणं आपल्याला शक्य नाहीये, पण शास्त्रामध्ये या शक्तींचे 3 विभाग सांगितले आहेत, म्हणजे 3 पद्धतीने ह्यांची विभागणी करण्यात येते. तर पहिलं आहे की एक बहिरंगा शक्ती, तटस्थ शक्ती आणि अंतरंग शक्ती. आपण समजून घेऊया. अंतरंग शक्तीमध्ये कृष्णांचं आध्यात्मिक किंवा जे गोलोकधाम आहे ते येतं, वैकुंठ लोक येतो. आता इथे शुद्ध भक्त राहतात, कृष्णांचे मुक्त आत्मे राहतात, ते त्यांच्या अंतरंगा शक्तीचा भाग असतात. म्हणजे मग बहिरंग शक्ती, बहिरंग शक्ती म्हणजे आपलं ब्रह्मांड. आणि तटस्थ शक्ती म्हटलेलं आहे, तटस्थ म्हणजे सर्व जीव आले त्याच्यामध्ये, मानव, पशु, पक्षी. आता इथे तटस्थ का म्हटलेलं आहे, कारण त्यांना निवड करण्याचं स्वातंत्र्य असतं की त्यांना कृष्णांच्या अंतरंग शक्तीचा भाग बनायचा आहे का बहिरंग शक्तीचा भाग बनायचा आहे. दुसरी एक पद्धत आहे कृष्णांच्या शक्तींची विभागणी करण्याची, ती म्हणजे ही परा आणि अपराशक्ती. पराशक्तीमध्ये जीवात्मा येतात, म्हणजे सर्व सजीव येतात, आणि अपराशक्तीमध्ये निर्जीव म्हणजे सृष्टीतील इतर गोष्टी येतात, प्रकृती येते. म्हणजे आता पराशक्तीमध्ये येणारे जे सर्व सजीव असतात ते अपराशक्तीतील म्हणजे प्रकृतीतील गोष्टींचा आपल्यासाठी वापर करतात, म्हणजेच प्रकृतीवरती स्वामित्व दाखवतात. जसं आता माणूस आहे बघा, घर किंवा घरातील वस्तू बनवताना प्रकृतीतील वस्तूंचा वापर करतो, लाकूड वापरतो, पाणी वापरतो. तसंच पशु पक्षी सर्व आता पक्षी घरटं बनवतात, कीटक बनवतात, तर तेही प्रकृतीतील इतर गोष्टींचा वापर करतात. आता हे समजायला बघा एक नेहमीचं उदाहरण घ्यायचं तर पंखा आणि इलेक्ट्रिसिटीचं आपण उदाहरण घेऊ. इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून पंखा चालतो. नुसताच पंखा असेल आणि नुसतीच इलेक्ट्रिसिटी असेल तर काहीच उपयोगाची नाही. दोन्ही एकत्र काम करतात. तसंच परा आणि अपरा शक्तींच्या संयोगातूनच सर्व गोष्टींची निर्मिती होते. तर इथे काय समजून घेऊया की भौतिक प्रकृती ही शक्ती ही भगवंतांचीच आहे, पण कनिष्ठ आहे. आणि जीव किंवा पराशक्ती ही श्रेष्ठ शक्ती आहे. दोन्ही भगवंतांच्या शक्ती आहेत आणि दोन्हींचं नियंत्रण भगवंतच करत असतात. सहावा आहे
हा, हरे कृष्ण. सर्व सृष्ट प्राणीमात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. आता इथे कृष्ण अर्जुनाला सांगतायत की माझ्याहून श्रेष्ठ काहीही नाही आणि मीच या जगाचा प्रलय करता आणि उत्पत्ती करता आहे. आपण समजून घेऊया कसं काय म्हणतायत कृष्ण. आता सर्व गोष्टींचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो, आपण समजून घेतलं. म्हणजे अस्तित्वातील जगातील प्रत्येक गोष्ट ही जड आणि चेतन यांच्या एकत्र येण्यानेच होते. म्हणजे पराशक्ती आणि अपराशक्तीचा संयोग होऊन विश्वाची निर्मिती होताना दिसते. कृष्ण आपल्या स्वरूपाबद्दल या श्लोकांमध्ये सांगतायत. आता ऍक्च्युअल श्लोक जर का बघितला तर त्याच्यामध्ये मत्तः परतरम न अन्य असा शब्द आहे. म्हणजे काय, माझ्याहून सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या शक्तीमध्ये होतो. जगतामध्ये जे काही आहे ते भौतिक आणि म्हणजे दुसरं असं कुठलं श्रेष्ठ तत्व नाहीच असंच कृष्ण म्हणतात. मग कृष्णाहून श्रेष्ठ जर का तत्व नाही कुठे, तर सगळीकडेच जर का भगवंत आहेत, तेच उत्पत्ती करतायत आणि प्रलय करता आहेत, हे आपण का बरं मग समजू शकत नाही. तर आता एक माळेची कल्पना करूया. चित्रामध्ये दाखवलंय बघा, जे ब्रह्मांडाचं चित्र आहे ते दाखवलंय. तर एक माळेची कल्पना करूया की जी एक मोत्यांची म्हणजे मोती ओवून बनलेली आहे आणि ती माळ आपल्याला दिसते पण तो दोरा दिसत नाही जे ओवून बनलेली आहे तो. मग आता दोरा काढून टाकला तर ती माळ तशीच राहील का? तर नाही, तर सगळे मणी इतस्ततः विखरून जातील. तसंच कृष्ण हे या दोऱ्यासारखे आहेत, ते दिसत नाहीत पण ही सृष्टी जी आहे ना ती त्यांच्यामुळे चालू आहे. आता सूर्य चंद्र हे रोज उगवतात, मावळतात, दिवस रात्र, ऊन वारा पाऊस, ऋतुचक्र किंवा ग्रह तारे यांचं भ्रमण, सर्व सजीव आहेत, पशु पक्षी वृक्षवेली यांचं जीवनचक्र चालू असतं बघा. आणि हे कृष्णच नियंत्रित करत आहेत. म्हणजे हे जे सृष्टीचे वेगवेगळे भाग आहेत त्यांना कृष्णांनी एकत्र गुंफलेले आहे. जसे ह्या माळेतील मणी ह्या दोऱ्यामध्ये गुंफले गेलेले आहेत. आणि हे सर्व कसं सुरळीतपणे चालू आहे, अखंडित सुरू आहे. आता माळेतून जसा दोरा काढून घेतला तर मणी इतस्ततः विखरून जातील, तशीच ही रचना कृष्णांनी धरून ठेवली आहे. दोरा दिसत नाही म्हणून माळेत दोरा नाही असं आपण म्हणू शकतो का? असं म्हणू शकत नाही. तसंच कृष्ण जे आहेत ना ते सृष्टीचा आधार आहेत. आपल्याला ज्ञानचक्षु नसल्याने आपल्याला हे दिसत नाही. आता इथे कृष्ण सुंदर उदाहरण देऊन हे सांगतायत की तुम्हाला गुंफलेले मोती दिसत असतील पण दोरा दिसत नसेल तरी समजून घ्यायला पाहिजे की दोरा आहे. कारण नाहीतर मोती एकत्र राहूच शकणार नाही. तसंच जी वस्तू समोर दिसते आहे त्याद्वारे जी वस्तू दिसत नाही ह्याचा आपण अनुमान करू शकतो. आपल्याला माहितीये की सर्व ग्रह एका विशिष्ट गतीने त्यांच्या कक्षेमध्ये भ्रमण करत असतात, जसं आपली पृथ्वी पण करते. किंवा शनी आहे, गुरु आहे, फार मोठे मोठे वजनदार ग्रह आहेत, तेही अंतराळात तरंगत असतात. आणि सगळं कसं एका नियमानुसार चालू आहे, सुरळीत आणि अखंडपणे सुरू आहे. मग कोणीतरी त्याचा नियंत्रक असेलच ना, ती योजना तशीच सुरू ठेवण्यासाठी. आपण आपल्या जीवनात बघा रोज अनेक गोष्टी सवयीने वर्षानुवर्ष करत असतो, अगदी रोज रोज त्याच गोष्टी करतो. पण कधीतरी आपल्याकडून ती चूक होतेच ते करताना. ते इथे लक्षात ठेवूया, भगवंतांची रचना कशी परफेक्ट आहे, सुनियोजित अशी रचना आहे. मग कोणी व्यक्ती जो भगवंतांना जाणू इच्छितो त्याला हे मानलं पाहिजे की ज्यांच्यामुळे सर्व काही इथे निर्माण झालेलं आहे त्यांना आपण प्रश्न करू शकत नाही. भगवंत कसे आहेत, स्वतंत्र आहेत, कोणाही द्वारा ते नियंत्रित नाहीयेत. म्हणूनच ब्रह्मसंहितेमधला जो श्लोक आहे, ईश्वर हा परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. या श्लोकावरून आपल्याला समजतं की भगवंत पूर्ण ब्रह्मांडाचे पालन करतायत. भगवंत परमपुरुष असल्यामुळे त्यांच्याहून श्रेष्ठ असं काहीच नाहीये. आणि सूक्ष्मतम अणुपेक्षाही ते सूक्ष्म आहेत आणि महत्तम तत्वापेक्षाही ते महान आहेत. म्हणजे ते एका वृक्षाप्रमाणे स्तब्ध आहेत, ते परमव्योमाला प्रकाशित करतात. आणि वृक्ष जसा आपली मुळं सर्वत्र पसरवतो तसा आपल्या विविध शक्तींचा ते विस्तार करतात, असं आपण इथे या श्लोकावरून समजू शकतो. पुढे बघू आपण. हा, हरे कृष्ण. रसोहम अप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययो प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषम दृश. हे कौंतेया, मी पाण्यातील रस आहे, मी चंद्र आणि सूर्याचा प्रकाश आहे, मी वैदिक मंत्रातील ओंकार आहे आणि मी आकाशातील शब्द आहे.
मी मनुष्यातील सामर्थ्य आहे. आता आपण म्हटलं की आपल्याला ज्ञानचक्षु नसल्यामुळे आपल्याला कृष्ण दिसू शकत नाही. मग इथे कृष्ण काय म्हणतात, मी तुम्हाला अशा गोष्टी सांगतो ज्याद्वारे तुम्ही माझं अस्तित्व समजू शकाल. आपण म्हणतो ना की आम्ही बघितल्याशिवाय काय मानणार नाही, तसं आता कृष्ण म्हणतात की बघा, अर्जुनाला सांगता येते की बघ अर्जुन, आता तू मला सर्वत्र कसा बघू शकतोस हे मी तुला दाखवतो. आता या विश्वातील जे काही आहे ते आपल्याला पाहायचं असेल तर प्रकाश हवा, तेव्हा आपल्याला ते दिसतं. मग सूर्याचा प्रकाश असेल किंवा दिव्याचा प्रकाश आपल्याला त्यासाठी लागतो. म्हणजे स्थूल वस्तू पाहायला दृष्टी लागते आणि प्रकाशही लागतो. तर आता आपण बघा, सूर्याच्या प्रकाशात अगदी सूक्ष्म असलेलं जे कोळिष्टक असतं ना, तेही आपल्याला दिसतं. त्या सूर्याची किरणाची तिरीप त्या खोलीमध्ये पडली की बारीक बारीक धुळीकण पण आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकतात. चंद्राचा शीतल प्रकाश किती गुणकारी असतो हे आपल्याला पुढे आता 15व्या अध्यायात म्हणजे समजेल की ते वनस्पतीमध्ये जो रस असतो ना, त्याचं कारण हा शीतल असा चंद्रप्रकाश असतो. पण ज्यामुळे चंद्र आणि सूर्य प्रकाशित होतात हे तेज म्हणजे कृष्ण आहेत. तर जसं म्हणजे आपण स्थूल गोष्टी सूर्याच्या प्रकाशात पाहतो, तसं चराचरात व्यापलेला परमात्मा मात्र आपण पाहू शकत नाही. कारण यासाठी सूक्ष्म बुद्धी हवी, जी साधनेने तयार होते. म्हणजे नुसतीच तीक्ष्ण बुद्धी असेल, जशी आता गुन्हेगाराची पण तीक्ष्ण बुद्धी असते, त्याने परमात्मा बघू शकत नाही. त्यासाठी आपल्याला साधना आवश्यक होते, तेव्हा ती बुद्धी सूक्ष्म होते आणि आपण हे बारकावे समजू शकतो. आता कृष्ण आपल्याला अशा काही गोष्टी सांगतील ज्यामुळे आपण त्यांचं अस्तित्व जाणू शकतो. तर इथे कृष्ण काय सांगतायत की प्रत्येक गोष्टीमधील या या जगातील जी काही विशेषता आहे त्या गोष्टीमध्ये, वैशिष्ट्य ज्याला म्हणू, ती ते आहेत. या प्रकारे आपण कृष्णांची अनुभूती सहज करू शकतो. तर इथे पाण्यातील रस मी आहे. रस म्हणजे चव असते बघा पाण्याला. तर जेव्हा आपण खूप उन्हातून येतो तेव्हा आपल्याला कोणी त्यावेळेला दूध प्यायला दिलं तर आपण म्हणतो नको मला दूध नको, मला पाणी हवंय. आणि जेव्हा असं 2 घोट जरी आपण ते पाणी पितो त्यावेळेला आपल्याला खूप बरं वाटतं. तर ती शक्ती म्हणजे कृष्ण आहेत. पाण्याचं म्हणजे कसं आहे की पाण्याची तहान पाण्यानेच भागते आपण म्हणतो ना, तसंच काही दिवस आपण अन्नाशिवाय राहू शकू, जगू शकू, पण पाण्याशिवाय आपण जगू शकणार नाही. तर हे पाण्याचं महत्व आहे. आणि कृष्ण म्हणाले आहेत की पाण्यातील चव ते आहेत. चंद्र आणि सूर्य यांची विशेषता म्हणजे त्यांचा प्रकाश आहे. तर सूर्याच्या प्रकाशाचं महत्व मला सांगायलाच नको. आणि चंद्राचा शीतल प्रकाशही अतिशय गुणकारी असतो. वैदिक मंत्रामधला ओंकार कृष्ण म्हणतात मी आहे. बहुतेक सगळे वैदिक मंत्र बघा, ओम गम गणपते नमः, ओम नमः शिवाय, हा ओम आहे तिथे. तर कृष्ण म्हणतात तो ओंकार मी आहे. आता पुरुषातलं सामर्थ्य मी आहे, आकाशातील शब्द मी आहे. बघा आता हे ज्ञान जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा आपण कसं आपल्याला ह्या गोष्टी कृष्ण का सांगतायत की आपण सर्वत्र त्यांचं स्मरण करू शकतो, ते बघून त्यांचं अस्तित्व समजू शकतो. तर जेव्हा आता आपण पाणी पिऊ, तहान भागली की आपल्याला कृष्णांचं स्मरण व्हायला हवं. कारण इथे कृष्ण म्हणाले रसोहम अप्सु कौंतेय, पाण्यातील चव मी आहे. चंद्र सूर्याकडे बघतो आपण तेव्हा त्याचा प्रकाश बघून आपल्याला कृष्णांचं स्मरण व्हायला हवं. प्रभास्मी शशी सूर्ययो, कारण तो प्रकाश कृष्ण आहेत. म्हणजे एखाद्या सामर्थ्यशाली व्यक्तीकडे जेव्हा आपण बघाल तर त्यावेळेला आपल्याला समजायला पाहिजे की कृष्णांचं स्मरण हे सामर्थ्य म्हणजे कृष्ण आहेत. तर अशा प्रकारे प्रत्येक भौतिक वस्तूमध्ये आपल्याला कृष्णांची अनुभूती आपण घेऊ शकतो. आता इथे या चार्टमध्ये बघा विविध गोष्टी दाखवलेल्या आहेत. तर पाण्यातील चव कृष्ण आहे, चंद्र सूर्य यांचा प्रकाश कृष्ण आहे, वैदिक मंत्रातील ओम कृष्ण आहेत, आकाशातील शब्द, मनुष्यामधील सामर्थ्य, पृथ्वीमधील सुगंध, आगीमधील उष्णता, सर्व जीवांची जीवनशक्ती, सर्व तपस्व्यांचे तप, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धिमत्ता, शक्तिमानाची शक्ती, बलवानांचे बल, आणि जे धार्मिक तत्वांच्या विरुद्ध नाही असे लैंगिक जीवन. आता अशा कृष्णांनी आपल्या अनेक शक्ती इथे सांगितलेल्या आहेत, ज्याद्वारे आपण समजू शकतो की कृष्णांचं अस्तित्व आहे आणि ह्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. आता 12वा आणि 13वा श्लोक मी वाचते, 1 मिनिट. हरे कृष्ण. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. त्रिगुणांनी म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामसिक गुणांमुळे मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणू शकत नाही. आता इथे कृष्ण काय सांगतात की प्रकृतीच्या 3 गुणांमुळे
प्रकृतीचे तीन गुण हे माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात, पण मी ह्या प्रकृतीच्या गुणांच्या अधीन नाही. म्हणजे आता काय म्हणतात कृष्ण, जसं की एखादा लेखक आहे, त्याने ते पुस्तक लिहिलेलं आहे, पण तो त्या पुस्तकात नाही. किंवा कोळी जो जे जाळं विणतो, हा, तो त्या जाळ्यामध्ये अडकलेला नसतो. म्हणजे घर आणि घराचा मालक कसा वेगळा आहे, तसं कृष्ण इथे सांगतायत की मी सृष्टीचा उत्पत्ती करता आहे, पण मी स्वतंत्र आहे. कृष्ण प्रकृतीच्या तीन गुणांचे नियंत्रक आहेत, ते त्या गुणांनी बद्ध नाहीयेत. हे आपल्याला ज्ञान या 2 श्लोकांवरून दिलं गेलेलं आहे. आपण पुढे याबद्दल अजून जाणून घेणार आहोत. आता ह्या श्लोकापुरतच आपण समजून घेऊया. पुढे जसा तो संदर्भ येईल तेव्हा मी तुम्हाला अजून सांगते या बद्दल. हरे कृष्ण. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती अतिशय दुस्तर आहे, परंतु मला जे शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. कृष्ण म्हणतायत की तीन गुणांनी युक्त अशी माया शक्तीला पार करणं अत्यंत कठीण आहे. दुस्तर असा शब्द आलेला आहे, परंतु जे मला शरण येतात ते तिला पार करू शकतात. माम एव असा शब्द आहे बघा. माम एव म्हणजे केवळ मला, आणि मीच तुम्हाला यातून पार करू शकतो असं कृष्ण म्हणालेत. आपण आता या संसाररूपी भवसागरात सर्वजण अडकलेले आहोत, आणि विचार करा आपल्या बळावरती आपण हा महासागर कसा काय ओलांडू शकतो. म्हणजे अगदी कितीही पट्टीचा पोहणारा असेल तरी स्वतःच्या ताकदीवरती तो महासागर ओलांडू शकत नाही. तसंच या मायाशक्तीला स्वबळावर पार करणं दुस्तर आहे असं कृष्णांनी सांगितलंय. इथे चित्रामध्ये पाण्यात अडकलेला तो मुलगा हात उंचावून कृष्णांना मदत मागतोय. समुद्र खवळलेला आहे आणि स्वबळावरती तो याच्यातून आपला बचाव करू शकत नाहीये. आणि आपण बघतो बातम्यांमध्ये पूर आलेल्या ठिकाणी जसं हेलिकॉप्टरने बचाव कार्य केलं जातं, तसंच कृष्ण त्याला मदतीचा हात देताना दिसतायत बघा. आता या संसाररूपी भवसागरातून त्याची सुटका करू शकतात कृष्ण. आता जसं जंगलामध्ये वणवा लागतो आणि बघता बघता वणवा असा पसरतो पटकन. मग आपण आपल्या अग्निशामक दलाने जरी प्रयत्न केले तरी ते विझवू शकत नाहीत. पण कृष्णांनी पाऊस पाडला मात्र तो लगेच विझतो. तर या संसाररूपी वणव्यात पण जिथे काही ना काहीतरी संकट आपल्याला येतच असतात, त्यात आपण अडकले गेलेले आहोत आणि आपल्याला ह्यातून बाहेर स्वबळावरती निघणं फार कठीण आहे. म्हणून आपल्याला गुरूंचा आश्रय घ्यायला सांगितलं जातं, जे आपल्यावरती कृपा करतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात. आपण सर्वच जण अडकलेलो आहोत ना या मायेच्या प्रभावाखाली. म्हणजे जसा एकटा आंधळा दुसऱ्या आंधळ्याची मदत करू शकत नाही, किंवा सर्वांच्याच हातात बेड्या असतील तो कोणीच कोणाची बेडी सोडवू शकणार नाही. त्यामुळे जे मायेचे अधिपती आहेत कृष्ण, त्यांना आपल्याला शरण गेलं पाहिजे. आणि मग कृष्ण मायाशक्तीला रोखू शकतात, आणि कारण ते स्वतः मायाशक्तीचे नियंत्रक आहे. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्ते, आणि माम एव म्हणजे केवळ तेच आपल्याला सोडवू शकतात. प्रपद्यंती म्हणजे आपल्याला ते बचाव करू शकतात आपला, असं आहे. तर हे इथे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की मायाशक्तीचे जे नियंत्रक आहेत त्यांना जेव्हा आपण शरण जाऊ तेव्हाच आपली सुटका होऊ शकते. हा. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपहृत ज्ञाना आसुरं भव आश्रिता. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत. आता बघा भगवद्गीतेमध्ये कृष्ण आपल्याला कुठे पोचायचंय ते सांगतात. म्हणजे कृष्णधामात आपल्याला जायचं आहे आणि कसं पोचायचं ह्याचाही मार्ग सांगतात आपल्याला कृष्ण, की गुरुचं माध्यम आपल्याला गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे, गुरूंचा सांगितलेला मार्ग आपल्याला अवलंबला पाहिजे, साधना भक्ती केली पाहिजे. तेव्हा आपण कृष्णधामामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली पोचू शकतो. भौतिक जगाचं वर्णन कृष्णाने दुःखालयम अशाश्वतम असं केलेलं आहे, आणि हे भौतिक जग सोडून तुम्ही माझ्या शाश्वत अशा नित्य कृष्णधामात या असं आपल्याला सांगतात. आता काही लोक अशी असतात की त्यांचा कृष्णांवरती विश्वास नसतो, ते कृष्णांकडे जात नाहीत. मग कुठल्या 4 प्रकारचे लोक कृष्णांकडे जात नाहीत ह्याचं वर्णन इथे दिलेलं आहे. तर अत्यंत मूर्ख,
दुष्ट किंवा नराधम, ज्यांचं ज्ञान मायेने नष्ट केलेलं आहे आणि आसुरिक प्रवृत्तीचे, असं इथे कृष्ण म्हणतात. या 4 प्रकारचे लोक कृष्णांकडे जात नाहीत. आपण ह्यांच्याबद्दल आता पुढच्या स्लाइडद्वारे समजून घेऊया. आता इथे चित्रामध्ये तुलना दाखवलेली आहे. मूर्ख माणूस, 4 प्रकारच्या लोकांमध्ये पहिला आपण म्हटलं मूर्ख, जो कृष्णांकडे जात नाही. हा मूर्ख माणूस कसा विचार करतो की मी जप वगैरे कसा करू, मला नोकरी करायची आहे, व्यवसाय करायचा आहे, मला पैसे कमवायचे आहेत, नाही तर मी काय खाणार, माझी उपजीविका कशी चालणार, अशी चिंता तो करत असतो. पण आपल्या हे करत असताना तो स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करतो. जसा हा आपला उपक्रम आहे किंवा या विषयावरची पुस्तकं आहे, तो त्यामध्ये काहीही रस घेत नाही, कधी वाचन करत नाही, कधी ऐकत नाही, त्याच्याकडे वेळ नाही, मला अशी सबब असते. जसं चित्रात ते गाढव दाखवलेलं आहे, दिवसभर ते गाढव कसं कष्ट करतो, ओझी वाहतं आणि विचार काय करतो की हा जो माझा मालक आहे, हा रात्री मला काहीतरी खायला देईल. आता ते गाढव जिथे आहे तिथेच माळरान आहे, ज्याच्यावरती खूप हिरवगार गवत आहे, पण तो गाढव त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतो आणि अशा आशेमध्ये की हा मालक मला चांगला खायला देईल म्हणून त्याचं तो काय म्हणतात तो नोकरी करत असतो, कष्ट करत असतो, ओझी वाहत ते आयुष्य काढतो. पण समोर असलेली योग्य संधी तो घेत नाही आणि त्यातच तो अडकून पडतो. मग दुष्ट किंवा नराधम म्हणजे विकर्म करणारे, जसं शास्त्रांनी जी कर्म अयोग्य ठरवलेली आहेत, दारू पिणे, जुगार करणे, खेळणे, स्त्रीगमन करणे, मांसाहार करणे, असं केल्याने आता कृष्णांकडे जायचा रस्ताच बंद होतो, कारण ही पापकर्म म्हटली जातात आणि पापकर्माने अधोगती होते, हे आपण जाणून घेतलेलं आहे. मग तिसरा प्रकार आहे जे कृष्णांकडे जात नाही, त्यांचं म्हणजे ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे, अशी लोक शास्त्रज्ञ असतात, तत्वज्ञानी असतात, संशोधक असतात, डॉक्टर असतात, यांचा आपल्या ज्ञानावरती फार विश्वास असतो, कामावरती फार विश्वास असतो आणि त्यांना असं वाटतं की आपल्या ज्ञानाने किंवा आमचं जे काही ज्ञान आहे त्याने आम्ही सर्व काही ठीक करू शकतो. तेही कृष्णांकडे वळत नाही. आणि शेवटी आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात, जसं इथे रावणाचं उदाहरण घेतलेलं आहे. रावण आता मोठा शिवभक्त होता, विद्वान होता, तपश्चर्या करताना दाखवलेला आहे, पण ही तपश्चर्या तो का करत होता, ईश्वर प्राप्तीसाठी करत नव्हता, तर त्याला स्वतःचा जगाचा अधिपती व्हायचं होतं, त्याला संपत्ती पाहिजे होती, स्वतःच्या स्वार्थासाठी तो तपस्या करत होता. तर ही आसुरी प्रवृत्ती आहे. अशा आसुरी प्रवृत्तीचे लोकही कृष्णांकडे जाऊ शकत नाहीत असं म्हटलेलं आहे. मग असे कुठले आहेत की जे आता कृष्णांकडे जातात, त्यांच्याबद्दल आपण समजून घेऊया. हे आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय. हरे कृष्ण. चतुर्विधां भजते मां जनाः सुकृतिनो अर्जुन. आर्तो आर्थु आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मे माझी भक्ती करीत असतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आता 4 प्रकारचे भक्त जे कृष्णांकडे जातात, यामध्ये पहिला आहे आर्त. आर्त म्हणजे काय, जे संकटात सापडलेले असतात, दुःखी असतात, कष्टी असतात, पीडित असतात, ते कृष्णांकडे जातात, कृष्णांची प्रार्थना करतात की तुम्ही माझं संकट दूर करू शकाल यासाठी. अर्थार्थी आहे. अर्थार्थी कसा आहे, संपत्तीचा लोभ आहे त्याला, धनप्राप्तीची इच्छा ठेवून तो कृष्णांची आठवण करतोय. जिज्ञासू म्हटलेला आहे. जिज्ञासू म्हणजे ज्यांना कृष्णांच्या बद्दल ज्ञान जाणून घेण्याची इच्छा आहे. जसं आता आपण हा उपक्रम करतोय, कृष्णांबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, म्हणूनच तास सव्वा तास रोज आपण वर्गाला येतोय. आणि ज्ञानी, ज्ञानी कोण म्हटलेलं आहे, तर ज्याला पूर्ण ज्ञान आहे कृष्णांबद्दलचं, ज्याने कृष्णांचं स्वरूप जाणलेलं आहे. तर 4 प्रकारचे अभक्त आपण पाहिले, जे कृष्णांकडे वळत नाहीत आणि त्यांना दुर्भागीच म्हटलेलं आहे, आणि 4 प्रकारचे भक्त पाहिले, जे काही कारणामुळे कृष्णांकडे येतात. आता इथे ह्या स्लाइडमध्ये आपल्याला विविध कथा दाखवलेल्या आहेत आणि त्याद्वारे आपल्याला कसे हे 4 प्रकारचे भक्त आहेत. गजेंद्र मोक्षाची कथा आहे. गजेंद्र हा स्वर्गातील एक हत्ती होता आणि जो सरोवरात उतरला असताना मगरीने त्याचा पाय पकडला होता आणि बराच काळ हे मगर आणि हत्ती यांच्यामध्ये, गजेंद्र ह्याच्यामध्ये हे बचावाचं, गजेंद्रने आपला बचाव करण्याचा खूप प्रयत्न केला. अनेक वर्ष हे युद्ध चाललं. शेवटी त्याचे सर्व इतर जे साथीदार होते, कुटुंबातील सदस्य, तेही निघून गेले
आणि कसं होतं, हा जो गजेंद्र होता तो मागील जन्मी एक राजा होता आणि त्याला शाप मिळाला होता काही कारणामुळे. पण त्याला बघा म्हणतात ना, भगवंत कशी कृपा करतात, तर अगदी म्हणजे सर्व त्याचं सगळं क्षीण झाली शक्ती अनेक काळ त्याचं युद्ध चालल्यामुळे. आणि खरं तर गजेंद्र हा खूप बलवान असतो, पण तो पाण्यात असल्यामुळे त्याची शक्ती कमी पडली आणि पाण्यात असल्यामुळे मगरीची शक्ती ही जास्त होती. मगर बलवान होती त्यावेळेला त्याच्यावर. तर त्यामुळे तो प्रतिकार करू शकला नाही आणि अगदी शेवटच्या क्षणी त्याला ते भगवंतांचं तो स्तुती करत असे हे आठवलं आणि तो अशी ती स्तुती पुटपुटला आणि समोर त्या सरोवरातलं एक कमळ होतं ते त्याने सोंडेने उचलून अर्पण केलं. आणि भगवंत तर तातडीने आपल्या भक्तासाठी धावून येतातच. तसं बघा आलेच ते, धावून आले गरुडावरती बसून आणि गजेंद्राचा बचाव केला त्या मगरीपासून. तर गजेंद्र मोक्षाची ही खूप कथा प्रसिद्ध आहे. दुसऱ्या चित्रामध्ये द्रौपदीची चिरहरणाची कथा आहे, जी आपल्याला माहिती आहे. द्रौपदीनेही धावा केला होता. तर जसा गजेंद्र हा आर्त भक्त आहे, तशी द्रौपदी ही आर्त भक्त आहे. कष्टात होती, पीडेत होती, म्हणून तिने भगवंतांचा धावा केला आणि भगवंत तिच्या रक्षणार्थ आले. तिसऱ्या चित्रामध्ये दाखवलेलं जे आहे ते व्यासदेव आणि त्यांची पत्नी वाटिका यांच्या पोटी शुकदेव गोस्वामी जन्माला येतात. पण शुकदेव गोस्वामी कसं आहे, त्यांनी गत जन्मामध्ये श्रवण केलेलं असतं भागवतमचं. त्यामुळे त्यांना ज्ञान असतं की मी जन्माला आलो की प्रकृतीच्या 3 गुणांनी मी बद्ध होणार. त्यामुळे ते आपल्या मातेच्या गर्भातून बाहेर यायला तयार नसतात. पण बरीच वर्ष, काहीतरी 12 वर्ष का 16 वर्ष ते आईच्या गर्भामध्येच राहतात, ज्यामुळे मातेला आता कष्ट व्हायला लागतं. आणि मग व्यासदेव जे त्यांचे पिता असतात ते कृष्णांना प्रार्थना करतात की तुम्ही येऊन शुकदेव गोस्वामींना समजवा की ते बाहेर येतील. त्याप्रमाणे कृष्ण आलेले आहेत आणि शुकदेव गोस्वामींना ते आश्वासन देतात की तू बाहेर या, तुम्ही प्रकृतीच्या 3 गुणांनी बद्ध होणार नाही. त्यावेळेला ते जन्म घेतात आणि जन्म घेतल्यानंतर ते तत्क्षणी ते आई वडिलांना सोडून निघून जातात, संन्यास घेतात. तर ती पण एक कथा आहे शुकदेव गोस्वामींची. त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये परीक्षित महाराज दाखवलेले आहेत. परीक्षित महाराजांना शाप मिळालेला असतो की 7 दिवसांनी त्यांचा मृत्यू होणार. मग अशा वेळेला 7 दिवसात मी कुठलं कार्य केलं पाहिजे जे उत्तम मानलं जाईल, यासाठी ते ऋषीमुनींची विचारणा करतात, सर्वांना प्रश्न विचारतात. आणि हे परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींकडून आता भागवतमचं श्रवणम करतात, ज्याने त्यांचा उद्धार होतो. खालच्या ओळीमध्ये जी चित्र आहेत त्याच्यामध्ये ध्रुव महाराज दाखवलेले आहेत. ध्रुव बाळाचं आहे, तपस्या केलेली असते, त्यांना मोठं राज्य प्राप्त करायचं असतं, त्यासाठी ते मोठी खडतर तपस्या करतात. आणि मग त्यांना भगवंत विष्णू म्हणजे चतुर्भुज नारायण रूपामधले भगवंत येतात त्यांच्या समोर प्रसन्न होऊन. आणि जेव्हा त्यांना वरदान देतात त्यावेळेला ते म्हणतात की मला काचेच्या तुकड्यासाठी मी हे करत होतो एवढी तपस्या, भगवंत तुम्ही मला मिळाला, मला काही नको. तर जसं आता हे परीक्षित महाराज जे होते त्यांना ज्ञानी म्हणू शकतो आपण किंवा जिज्ञासू म्हणू शकतो. आणि ह्यांना अर्थार्थी म्हणू शकतो ध्रुव महाराजांना, कारण त्यांना राज्य प्राप्तीची इच्छा होती. तसं आणि शुकदेव गोस्वामी जे आपण तिसऱ्या चित्रामध्ये पाहिलं, जिथे कृष्ण त्यांना आश्वासन देतात, ते ज्ञानी म्हणू शकतो, पण त्यांना हे ज्ञान होतं गतजन्मापासून. त्याच्यानंतरचं चित्र हे सुग्रीव आणि प्रभू रामचंद्र यांचं आहे. सुग्रीवाची पत्नी आणि राज्य त्यांचा बंधू त्याने हिसकावून घेतलं होतं आणि ते परत मिळवण्यासाठी त्यांनी प्रभू रामचंद्रांची मदत केली, तर ते अर्थार्थी म्हटले आहे. आणि शेवटचं चित्र हे निमिषारण्यामधल्या काही ऋषीमुनींचं आहे, जे शौनक ऋषींकडून नाही, सूत गोस्वामींकडून भागवतमचं ज्ञान घेत आहेत. तर हे सर्व जिज्ञासू आहेत असं आपण म्हणूया. तर बघा, हे जे 4 प्रकारचे भक्त आपण समजून घेतले, जे कृष्णांकडे वळतात, जरी त्यांची काही इच्छा असेल तरी ते कृष्णांकडे वळालेले असतात मदत मागायला, त्यामुळे ते पुण्यात्मा आहेत, हे आपण जाणून घेऊया. 17वा हरे कृष्ण. त्यापैकी पूर्ण ज्ञानी आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त असणारा सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. आता या 4 भक्तांच्या पैकी अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू यामध्ये कृष्ण सांगतात की ज्ञानी मला अधिक प्रिय आहे. कारण ज्ञानी कसा आहे, ज्याने कृष्णांचं स्वरूप जाणलेलं असल्यामुळे तो सदैव त्यांच्या भक्तीमध्ये. अर्थार्थी आणि जिज्ञासू येऊन जाऊन असतात. बघा, आर्ताचं संकट निघून गेलं, काहीतरी दुःख आहे म्हणून तो आलेला आहे, तर ते निघून गेलं. किंवा अर्थार्थी आहे, त्याला त्याचा लाभ प्राप्त झाला, धन प्राप्त झाला, तर तो कदाचित कृष्णांकडे परत येणार नाही.
जिज्ञासू आहे, जिज्ञासूची जिज्ञासा टिकून राहिली तर तो कृष्णांबरोबर जोडून राहील. पण ज्ञानी भक्त कसा आहे, जो नित्य भक्तीत आहे आणि त्याला त्याचं आणि कृष्णांचं काय नातं आहे हे समजलेलं आहे, त्यामुळे तो सदैव कृष्णांना स्मरणात ठेवतो, त्यांचं चिंतन करतो. तर कृष्ण सांगतात मला तो प्रिय आहे. आता अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू यामध्ये श्रेष्ठ ज्ञानीला म्हटलंय, कारण तो प्रेमामुळे भगवंतांकडे आलेला आहे. आता अशी भावना जी आहे ना, ही एका जन्मात निर्माण होऊ शकत नाही. याबद्दल आपण आता पुढच्या श्लोकामध्ये बघूया. 19वा श्लोक आहे. हरे कृष्ण. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. अनेक जन्म आणि मृत्यूनंतर वास्तविक ज्ञान प्राप्त झालेला मनुष्य मी वासुदेव श्रीकृष्ण म्हणजे अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. आता इथे महात्मा असा शब्द आहे, ज्याला कृष्ण म्हणताय. का महात्मा म्हटलंय? कारण कृष्ण हेच मूळ कारण आहे, सर्व कारणांचं परम कारण आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोच्च आहेत. भौतिक जगातील प्रत्येक गोष्ट ही कृष्णांशी संबंधित आहे याचं ज्ञान ह्याला असतं, म्हणून हा महात्मा आहे. आणि त्यामुळे तो कृष्णांना शरण जातो आणि तो महात्मा दुर्लभ असतो असं म्हटलेलं आहे. आणि अनेक जन्म मृत्यू नंतर हे ज्ञान मिळतं की कृष्णच सर्व कारणांचं परम कारण आहेत. आता आपणही बघा अनादी कालापासून कृष्णांच्या विस्मरणातच होतो आणि ह्या जन्मात आपला संपर्क भगवद्गीतेशी आलेला आहे, जी कृष्णांची कृपा आहे आपल्यावरती, आणि आता आपण हे ज्ञान घेतो आहे. तर आता अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू यामध्ये आपण म्हटलं ज्ञानी श्रेष्ठ आहे, कारण तो प्रेमामुळे भगवंतांच्या प्रती जे प्रेम असतं त्यामुळे तो भगवंतांकडे आलेला आहे. तर ही जी भगवंतांच्या बद्दल प्रेम निर्माण होणं, ही जी भावना आहे ती एका जन्मात निर्माण होऊ शकत नाही. अर्थार्थी आणि जिज्ञासू भगवंतांचं स्मरण करतात, पण ज्ञानी कसा आहे, जो भगवंतांना शरण जातो. प्रपद्यते म्हटलेला आहे, याचा अर्थ शरण जातो. तर भगवंतांना शरण जाण्याचं महत्व आपण जाणून घेतलेलं आहे त्या आधीच्या श्लोकामध्ये. दुस्तर अशा मायाशक्तीला तरून जाण्यासाठी मायेचे अधिपती कृष्ण आहेत, त्यांना शरण जावं लागेल. मायेच्या पाशातून आपण मुक्त होऊ इच्छितो, त्याला भगवंतांची शरणागती घ्यावीच लागेल. आणि ही शरणागती घेण्यासाठी प्रथम ज्ञान घ्यावं लागेल, म्हणजे हा बोध व्हायला पाहिजे त्याला. तर जेव्हा बोध होईल की त्याला समजेल की वासुदेव सर्वमिती आहेत, त्याच वेळेला तो शरण जाईल. आता प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावामुळे आपण कृष्णांच्या स्वरूपाला समजू शकत नाही, कारण आपण बद्ध होतो, बद्ध जीव म्हटले जातो. आणि मायेच्या त्यामुळे आपण अधीन आहोत, त्यामुळे कृष्णांना समजून घ्यायला आपण असमर्थ आहोत. पण म्हणून आपल्या बुद्धीने कृष्णांना जाणून आपण घेऊ शकत नाही. ते त्यांच्या कृष्णांच्या जो स्वरूपाचा जो बोध आहे ना, तो आपल्याला होत नाही. आणि मग कृष्ण आपल्या हृदयात परमात्मा म्हणून स्थित आहेत, विविध शक्तींनी चराचरात ते व्याप्त आहेत. हे ज्ञान जेव्हा आपण घेऊ त्यावेळेला आपल्याला त्यांची स्थिती समजेल, पण आपण हे घेऊ शकत नाही. तर त्यासाठी कृष्णांना समजून घेणं आपल्याला एका जन्मात संभव होत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की बहुनाम जन्मना म्हणते. तर या श्लोकावरून आपल्याला समजून काय घ्यायचंय की कृष्ण आपल्या शक्तीद्वारे सर्वत्र व्यापक आहेत, म्हणून ते वासुदेव सर्वमिती आहेत. पण जो हे जाणतो आणि त्याचबरोबर भगवंतांच्या गुणांकडे तो आकर्षित होतो, त्यांना शरण जातो, असा महात्मा दुर्लभ म्हटलेला आहे. सुदुर्लभ हा असा शब्द आहे. 20 आणि 21. हरे कृष्ण. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. मी परमात्मा रूपाने प्रत्येक हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो, तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. आता आपण काय म्हटलं होतं की काही लोकांच्या मनामध्ये असंख्य भौतिक इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते देवी देवतांची उपासना करतात, व्रतवैकल्य करतात. मग असे लोक शिवभक्त असतात, दुर्गा भक्त असतात, गणेश भक्तही असू शकतात. म्हणजे कोणत्या तरी देवतेला सर्वोच्च मानून त्यांची ते आराधना करतात. तर जेव्हा आपण देवी देवतांची आराधना करतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण कृष्णांचीच आराधना करत असतो. आता इथे समजून घेऊया की देवी देवतांकडे आपण भौतिक सुख सोयी मागत असतो बघा.
मला घर पाहिजे, संपत्ती पाहिजे, मोठी नोकरी पाहिजे, अशा भौतिक सुखाच्या गोष्टी आपण मागून थांबतो. आता आपल्याला माहिती आहे की भौतिक जगामध्ये किती दुःख आहेत, तरीही आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची इच्छा मागत नाही. कृष्णधामात जाण्याची इच्छा न मागता आपण या भौतिक गोष्टी जेव्हा मागतो तेव्हा इथेच अडकून राहण्याची, भौतिक जगामध्येच अडकून राहण्याची आपण इच्छा करत असतो. आता कृष्ण आपल्याला सांगतायत की या देवी देवतांच्या हृदयामध्ये म्हणून परमात्मा म्हणून कृष्ण स्थित आहेत. तर जेव्हा कुठल्या देवदेवतेची आपण उपासना करतो तेव्हा त्या देवतेवर कृष्ण त्या मनुष्याची श्रद्धा दृढ करतात. कारण ही माणसं त्या देवतेला श्रेष्ठ मानत असतात, त्यामुळे कृष्ण असं करतात. आता पुढच्या श्लोकामध्ये या आपण देवी देवतांची उपासना जेव्हा आपण करतो तेव्हा अजून काय आपल्याला होतं, मिळतं, प्राप्त होतं, तेव्हा अजून सांगितलेलं आहे. आपण या 2 श्लोकांमध्ये आपण ते जाणून घेऊया. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. अल्पबुद्धी अल्पबुद्धी लोक देवताची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित तथा अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकाची प्राप्ती करतात, पण माझे भक्त माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. आता इथे कृष्ण सांगतायत की त्यांच्या अनुमतीशिवाय देवी देवता पण भक्तांना वरदान देऊ शकत नाही. आता बघा, कृष्ण स्वतः भगवंत आहेत, आपण तेच म्हणतायत इथे, आणि समजून घ्यायचं की देवी देवतांची उपासना केल्याने आपल्याला लाभेच्छांची प्राप्ती होते. पण ती कशी होते, तर ती कृष्णांच्या अनुमतीने आणि त्यांच्या व्यवस्थेनेच होत असते. तर कृष्ण म्हणतात की अल्पज्ञानी व्यक्तीला ह्याचं ज्ञान नसतं, म्हणून तो भौतिक इच्छांची लाभप्राप्ती करण्याकरता वारंवार देवतेकडे जातो. आणि शुद्ध भक्त कसा आहे, जो भगवंतांची सेवा करतो. जे काही त्याची इच्छा असेल तो लाभप्राप्तीची इच्छा करत नाही, तो सेवा करतो फक्त. तर त्यामुळे कृष्ण म्हणतात की देवताची उपासना ही भौतिक स्वरूपाची आहे आणि भगवंतांची जी भक्ती आहे ती पूर्णपणे आध्यात्मिक स्वरूपाची आहे. 23व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणाले की देवतांची उपासना करणाऱ्यांना भगवंतांची प्राप्ती होऊ शकत नाही. देवतांची उपासना करणाऱ्यांना वेगवेगळ्या देवलोकाची प्राप्ती होऊ शकते. जसं सूर्याचा उपासक सूर्यलोकात जातो, चंद्राचा उपासक चंद्रलोकाची प्राप्ती करतो. पण कुठल्याही देवदेवतेची उपासना केल्याने कृष्णधामाची प्राप्ती होऊ शकत नाही. तसंच देवतांकडून प्राप्त केलेले वरदान हे तात्पुरतं असतं, अनित्य असतं. पण अल्पबुद्धी लोकांना याचं ज्ञान नसतं, त्यामुळे ते देवतेंची उपासना करतात आणि शुद्ध भक्त मात्र कृष्णांची भक्ती करतात आणि अखेर त्यांच्या परमधामाची प्राप्ती करू शकतात. आता इथे कृष्ण स्पष्टपणे सांगतात की देवतांकडून प्राप्त झालेले वर किंवा वरदान हे अनित्य स्वरूपाचे असतात, कारण हे भौतिक जगच अनित्य आहे ना. तर त्यामुळे भौतिक जग अनित्य, या जगातली लोक अनित्य, तसेच देवदेवता, त्यांचे उपासक हे सर्वच नश्वर किंवा तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे देवतांकडून प्राप्त झालेले जे लाभ असतात तेही क्षणभंगूर स्वरूपाचे असतात. पण केवळ अल्पबुद्धी जीव अशी उपासना करतात, कारण त्यांना ज्ञान अजून नाहीये. पण कृष्ण भावनेद्वारे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेल्या भक्ताला मात्र कसं आहे, सच्चिदानंद स्वरूप प्राप्त होतो आणि हा लाभ जो आहे सच्चिदानंद स्वरूप मिळण्याचा, हा देवतांकडून प्राप्त झालेल्या लाभाहून अगदी भिन्न असतो. तर आता इथे चित्रामध्ये तुम्ही जर का बघाल तर सर्व देवदेवता दाखवलेल्या जे कृष्णांची प्रार्थना करतायत. संकट आली त्यांना की देवता पण भगवंतांची शरण घेतात बघा, विष्णूंकडे गेलेले आहेत. तर हे स्वरूप आपण जाणून घेतलं पाहिजे. पुढची स्लाइड बघू. हरे कृष्ण. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. ते स्वतः अज्ञानी असल्यामुळे माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. इथे देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ असं म्हटलेलं आहे. तसंच निर्विशेषवादी लोकांचंही वर्णन अल्पज्ञ असं केलेलं आहे. आता निर्विशेषवादी भगवंतांना निराकार मानतात, भगवंतांचं जे सगुण रूप आहे ते स्वीकारत नाहीत. तर इथे कृष्ण आपल्याला साकार रूपामध्ये अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश देत आहेत, हे आपल्याला माहिती येतं या श्लोकावरून. आणि श्रीला प्रभुपाद यांनी या श्लोकाच्या तात्पर्यात दिलेल्या सर्व संदर्भांवरून आपल्याला समजतं की या निर्विशेषवाद्यांचा सिद्धांत कसा चुकीचा आहे समजून येतं. तर या श्लोकावरून स्पष्ट होतं की भगवंतांना रूप पण आहे आणि व्यक्तित्व पण आहे. आता इथे कृष्ण काय म्हणाले की मी
मी शुद्ध भक्तांच्या शिवाय इतर सर्व जे लोक आहेत, जे भगवंतांना स्वतःप्रमाणेच सर्वसाधारण किंवा सामान्य मानतात, असे पण बुद्धीचे आहेत म्हणजे, तर त्यामुळे त्यांच्या समोर मी प्रगट होत नाही. भगवंतही अशा कमी बुद्धीच्या लोकांना म्हणजे अभक्त म्हणूया, त्यांच्या समोर आपल्या अंतरंग शक्तीने आच्छादित राहतात. तर भगवंतांचे जे सच्चिदानंद स्वरूप आहे हे त्यांच्या अंतरंग शक्तीने झाकलेलं असतं, आवृत्त असतं. त्यामुळे निर्विशेषवाद्यांना भगवंतांचं दर्शन होऊ शकत नाही. आणि त्यामुळेच भगवंत अजन्म आहेत, ते अच्युत आहेत, हे स्वरूप ते जाणू शकत नाहीत निर्विशेषवादी, असं आपल्याला या श्लोकावरून सांगितलंय. हा, हरे कृष्ण. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो, म्हणून मी अजन्मा अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. हे अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असलेले सर्व काही आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतायत की मूर्ख आणि अज्ञानी लोकांना आम्ही कधीही प्रगट होत नाही. आता जे कृष्णांना मानत नाहीत, ज्यांची कृष्णांवरती श्रद्धा नसते, अशा अशांच्या समोर कृष्ण कधीही प्रगट होत नाहीत. कृष्ण त्यांना मदतही करत नाहीत. अशा लोकांना भौतिक जगाचा उपभोग घ्यायचा असतो, म्हणून ते कृष्णांना मानत नाहीत. तर कृष्ण अशा मूर्ख आणि अज्ञानी लोकांसमोर नेहमी अप्रकट राहतात. 26व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतायत की साधारण मनुष्याला भूत, वर्तमान आणि भविष्याचं ज्ञान नसतं. त्यामुळे यापूर्वी घडलेलं सर्व काही, वर्तमान काळात जे घडतंय ते सर्व आणि भविष्य काळात घडणारे ते सर्व काही कृष्ण मात्र पूर्णपणे जाणतात. जसं 4थ्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा, लक्षावधी वर्षांच्या पूर्वी सूर्यदेव विवस्वानला गीता सांगितल्याचं त्यांना आठवतंय. तर सर्व जीव कसं आहे, सर्व जीवांच्या हृदयामध्ये ना कृष्ण परमात्मा रूपाने स्थित आहे. त्यामुळे ते सर्व जीवांना जाणतात. तर साधारण जीव कसा आहे, मृत्यूनंतर देहांतर करतो, त्यामुळे त्याला गतजन्माची स्मृती राहत नाही. त्यामुळे भविष्य काळात कसं जीवन असेल याबद्दल त्याला काही सांगता येत नाही. वर्तमान जीवनाबद्दलही तो फार भाकीत करू शकत नाही, कारण तो भौतिक विकारांनी बद्ध असतो. पण जो अनेकांपैकी आता एखादाच आपण म्हणतो की जो सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो, तोच कृष्णांना त्यातला एखादाच हा तत्वतः जाणतो. म्हणजे कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार होणं शक्य नसतं. तर ईश्वर साक्षात्काराचे 3 टप्पे आपल्याला आठवत असतील, 2ऱ्या अध्यायामध्ये आपण समजून घेतले होते. ब्रह्मण, परमात्मा आणि भगवान, त्यातला जो अंतिम टप्पा आहे भगवान, ह्याचा साक्षात्कार होण्यासाठी कृष्ण भावना भावित होणेच आवश्यक आहे, असं या श्लोकामधून आपल्याला समजतं. हरे कृष्ण. येषां तत्त्वगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निश्चयाने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. आता इथे कृष्ण काय सांगतायत की भक्तीमध्ये उन्नती करण्यासाठी ज्यांनी पुण्यकर्म केली आहेत आणि ज्यांची पापकर्म नष्ट झाली आहेत, तेच भक्तीच्या सेवेमध्ये येऊ शकतात. ज्यांच्या मनामध्ये इच्छा, द्वेष अशा द्वंद्वात जे अडकलेले आहेत किंवा जे मूर्ख आहेत, पापी आहेत, कपटी आहेत, नास्तिक आहेत, अभक्त आहेत, हे मात्र प्रकृतीच्या अंधकाराकडे अग्रेसर होतात. द्वंद्व म्हणजे काय? मायाशक्तीचा प्रभाव आहे आणि या प्रभावाने मनुष्य मोहग्रस्त असतो, भ्रमित असतो. मोहग्रस्त म्हणजे ज्याच्या मनामध्ये द्वंद्व, मान अपमान, सुख दुःख, शुभ अशुभ अशामध्येच तो अडकलेला असतो. शरीर आणि शरीराच्या संबंधित सर्व नाती या अशा गोष्टींमध्ये, म्हणजे माझा पैसा, माझं घर, माझं कुटुंब, याने तो भ्रमित झालेला असतो आणि असा मनुष्य भगवंतांना जाणू शकत नाही. आता इथे मृगारीची गोष्ट आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगते. आपण आधी नंतरचा श्लोक घेऊ प्रथम आणि मग करू. हरे कृष्ण. 30वा श्लोक आहे. जे लोक पूर्णपणे मतपरायण होऊन मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. आता बघा, कृष्ण भावना भावित कर्म करणारा
भक्त जो असतो तो कृष्णांना जाणून घेण्याच्या मार्गापासून कधी विचलित होत नाही आणि भगवंत सर्व भौतिक प्रकृतीचे आणि देवदेवतांचे नियंत्रक आहेत हे तो जाणू शकतो आणि भक्तीमध्ये राहून तो कर्म करत राहिल्याने उत्तरोत्तर त्याची निष्ठा दृढ होऊ लागते आणि त्यामुळे त्याला मृत्यूसमयी कृष्णांचं स्मरण राहू शकतं. जे आपण म्हटलं की श्रद्धा पहिल्यांदा पाहिजे आणि श्रद्धेसाठी श्रवण केलं पाहिजे. श्रवणाने ज्ञान येतं. तर बघा या एकात एक सगळ्या गोष्टी जोडलेल्या आहेत. तर कृष्ण भावना भावित कर्म करणाराच भगवंतांना जाणू शकतो. कारण तो या मार्गापासून कधी ढळत नाही. म्हणजे मार्ग सोपा नाहीये, पण आपल्याला धैर्य ठेवावं लागतं, उत्साह ठेवावा लागतो, गुरूंना शरण जावं लागतो. तेव्हा त्याची जी अंतिम फलश्रुती आहे ते कार्य करण्याची ती आपल्याला मिळते. तर कृष्ण कसे आहे? संपूर्ण भौतिक प्रकृतीचे देवदेवतांचे नियंत्रक आहेत आणि अशा प्रकारे हे जेव्हा कार्य करत राहतो त्यावेळेला अंतिम समयी त्याला कृष्णांचं निश्चित लक्षात येतं म्हणजे त्यांना स्मरण राहतं असं म्हटलेलं आहे. आता ज्याला भौतिकामध्ये जो गुरफटलेला आहे तर त्याला अंतिम समयी कशाचं भौतिकाचं स्मरण राहणार आहे. पण जो कृष्ण भावना भावित मनुष्य आहे त्याला कृष्ण भावनेचा सराव आहे. त्याने कृष्णांचं स्मरण करण्याचा सराव त्याला आयुष्यभर आहे. तर त्यामुळे त्याला अंतिम समयी कृष्णच आठवणार आहेत. पण ह्या विरुद्ध कसा स्वरूप आहे जे भौतिकामध्ये अडकलेलं आहे. जेव्हा त्याने आयुष्यभर जीवनभर भौतिकाचंच स्मरण केलेलं आहे, भौतिकामध्येच इंद्रिय तृप्ती केलेली आहे, त्याला आयुष्याच्या शेवटच्या क्षणी कृष्ण आठवणारच नाहीत. तर हा महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये. आता मृगारीची कथा आहे. एकदा नारद मुनी प्रयागला त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून परत येत असतात. तर तेव्हा वाटेमध्ये त्यांना एक जंगल लागतं आणि ह्या जंगलाच्या वाटेने जात असताना त्यांना काही अर्धमेले प्राणी दिसतात. तर एक ससा दिसतो ज्याचा पाय मोडलेला आहे, तुटलेला पाय असतो, रक्त वाहत असतं. एक हरिण दिसतं त्यांना ज्याला बाण मारलेला असतो, तेही रक्तबंबाळ असतं आणि असं घायाळ अवस्थेतले प्राणी यातनेने असं विव्हळताना त्यांना दिसतात. तर अत्यंत असे कष्टामध्ये पीडा होत असलेले प्राणी बघून नारद मुनींना दुःख होतं. ते इथे तिथे बघतात की अशा कोणी यांना अशा घायाळ करून अर्धमेलं करून मरायला सोडून दिलेलं आहे. तर पुढे गेल्यावर त्यांना एक शिकारी नजरेस पडतो. त्याच्या जवळ जाऊन ते विचारणा करतात. तर तो शिकारी स्वतःचं नाव मृगारी असं सांगतो. मृग म्हणजे प्राणी आणि अरी म्हणजे शत्रू. त्यांचा जणू प्राण्यांचा हा शत्रू. आता त्यानेच ह्या प्राण्यांना अशा प्रकारे जखमी अर्धमेलं करून सोडून दिलं आहे असं तो सांगतो. तर नारद मुनी त्याला विचारतात की तू असं का करतोयस? तुला कल्पना आहे का या प्राण्यांना किती यातना तू देतोयस? तुला हे तरी समजतंय का की हे पाप आहे आणि या पापाचं तुला फळ भोगावं लागेल. आता मृगारीला पाप वगैरे काहीही समजत नाही. तो म्हणतो माझ्या वडिलांनी जसं मला शिकवलं तशी मी शिकार करतो आणि या प्राण्यांना यातना देऊन असं विवळताना बघताना मला अतिशय आनंद मिळतो. तर तेव्हा नारद मुनी त्याला समजावून सांगतात. आणि हे ज्ञान घेतो जेव्हा मृगारी नारद मुनींकडून, तर तेव्हा तो म्हणतो की जर का नारद मुनी तुम्ही म्हणता आहात की मी पाप केलंय, तर मग यातून आता सुटकेचा काही मार्ग आहे का? त्यावर नारद मुनी सांगतात की हो मार्ग आहे, पण मी सांगेन तसं तुला करावं लागेल. तर तो ते करायला तयार होतो. मग नारद मुनी त्याला सांगतात की प्रथम जे धनुष्यबाण वापरून तू शिकार करतोस ते मोडून टाक आणि इथे नदीत समोर फेकून दे. मृगारी म्हणतो की मी धनुष्यबाण मोडून टाकलं तर माझं पोट कसं भरेल? मी या प्राण्यांना मारतो, त्यांचं मांस कातडं विकून माझी मी आजीविका चालवतो. नारद मुनी जेव्हा सांगतात त्याला की तू ते काळजी करू नकोस, तुझ्या अन्न पाण्याची व्यवस्था मी करेन, पण तू आणि तुझी पत्नी आता इथे नदी किनारी येऊन एक कुटीर बांधून राहा, साधं सरळ जीवन जगा, तुळशी वृंदावनासमोर बसून तुम्ही रोज जप करा आणि मी तुला परत भेटायला येईन असं म्हणून नारद मुनी निघून जातात. त्याप्रमाणे आता हा मृगारी आपल्या पत्नीच्या बरोबर एक कुटीर बांधून तिथे नदीच्या शेजारी राहू लागतो. साधं सरळ सदाचाराने जीवन जगतो. रोज ते जप करतात दोघंही. तर हळूहळू गावामध्ये बातमी पसरते की हा जो शिकारी होता मृगारी तो आता साधू बनलेला आहे आणि ते बघायला त्याच्या भेटीला गावातून अनेक लोक येऊ लागतात. येताना ते फळ घेऊन येतात, दूध घेऊन येतात, अन्न घेऊन येतात. म्हणजे त्याच्या गरजेपेक्षा अधिक अन्न आता त्याला मिळू लागतं. जे प्रथम तो कृष्णांना अर्पण करतो आणि मग प्रसाद सर्वांना वाटू लागतो. काही काळानंतर परत एकदा नारद मुनी पर्वत मुनींच्या बरोबर प्रयागला येतात. आता ते मृगारीबद्दल पर्वत मुनींना सांगतात आणि मृगारीची भेट घेण्यासाठी जंगलाच्या दिशेने जातात. लांबूनच मृगारी आपले गुरु नारद मुनींना येताना बघतो आणि पायवाटेवरील अशा किड्या मुंग्यांना वाचवत, कारण जंगलाचा रस्ता असतो, कच्चा रस्ता असतो, त्या मुंग्या वगैरे असतातच, तर त्यांना वाचवत वाचवत हा नारद मुनींपर्यंत येऊन पोहोचतो. गुरूंना दंडवत प्रणाम करण्यासाठी तो खाली वागतो. खाली त्यांना परत त्याला मुंग्या दिसतात, तर आपल्या खांद्यावरील वस्त्राने तो अलगद असं त्या मुंग्यांना बाजूला सारतो
आणि वस्त्र पसरून मग तो नारद मुनींना वाकून प्रणाम करतो. आता नारद मुनी त्याला आशीर्वाद देतात आणि त्याला उभं करतात आणि विचार करतात की तुझी काय पायाला तुला काही इजा झाली आहे का, तू असा लंगडत का आलात आणि हे वस्त्र कशाला पसरलंस प्रणाम करण्याच्या आधी. तेव्हा मृगारी कारण सांगतो. ते ऐकून पर्वत मुनी थक्क होतात. तर आता अशा प्रकारे मृगारीचं म्हणजे एक परिवर्तन झालेलं असतं. तो कसा असतो, अत्यंत कठोर हृदयी शिकारी असतो, जो प्राण्यांना बघा विव्हळताना बघून त्याला आनंद मिळत असतो. तो आता अत्यंत कोमल हृदयाच्या भक्तामध्ये त्याचं रूपांतर झालेलं असतं, जो आता त्याच्यामुळे त्या पायवाटेवरील मुंग्यांनाही त्रास होऊ नये अशी काळजी घेऊ लागतो. कारण भगवंतांचे भक्त कसे असतात, अहिंसा हा गुण असतो त्यांच्यामध्ये. भगवंतांचे भक्त कोणालाही दुःख देत नाहीत. भक्त कृष्णांबरोबर जोडला गेल्याने कृष्णांचे सर्व गुण त्यांच्यामध्ये येऊ लागतात आणि अनर्थ निघून जातात. तर नारद मुनी सारख्या शुद्ध भक्तांची संगती त्याला मिळते, मृगारीला. त्यांचं म्हणणं तो ऐकतो आणि त्याच्यामध्ये हे परिवर्तन घडून येतं. सदाचाराने तो जीवन जगतो, हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो. त्यामुळे त्याच्यामधले जे सर्व अनर्थ असतात ना, ते निघून जातात आणि त्याचं रूपांतर आता एका भक्तामध्ये होतं. तर आपण म्हटलं ना, केवळ आपल्या प्रयत्नाने आपण जर का कृष्ण प्राप्ती करून घेऊ शकत नाही. त्यासाठी कृष्णांची कृपा लागते आणि कृष्णांच्या शुद्ध भक्ताची कृपा आपल्यावर व्हावी लागते. तर कृष्णांच्या शुद्ध भक्तांनी आपल्याला दिलेल्या आदेशाचं जेव्हा आपण पालन करतो, तेव्हा आपलं शुद्धीकरण होतं. तर आता जेव्हा ह्या नारद मुनींकडून ह्याला समजतं मृगारीला की प्राण्यांना अशा प्रकारे मारून मी पाप करतो आहे, तेव्हा तो आपली चूक मान्य करतो, हे ज्ञान, आणि ते नारद मुनींकडून ज्ञान घेतो की मला ही चूक कशी सुधारता येईल. तर तेव्हा म्हणजे आपण जेव्हा चूक करतो आहोत हे प्रथम आपल्याला स्वीकार केला पाहिजे, तेव्हा आपण ती चूक परत होणार नाही म्हणून काळजी घेऊ आणि त्याप्रमाणे मग बदल घडवून आणू. तसेच बदल त्यानेही घडवून आणले. तर आता बदल न घडवता म्हणजे पाप कर्म करत राहिला तर तो कधीच मुक्त होणार नाही असा व्यक्ती. तर शास्त्रामध्ये याची तुलना त्या हत्तीच्या स्नानाबरोबर केली जाते की हत्ती कसा तलावात उतरून पहिल्यांदा सोंडेने पाणी ओढवून अगदी व्यवस्थित स्नान करतो, पण पाण्याबाहेर निघताच तिथलीच धूळ सोंडेने परत उडवून आपल्या सर्वांगावर उडवतो. म्हणजे चूक झाली म्हणून प्रायश्चित्त केलं म्हणजे ती चूक, पण तरी ती चूक परत परत करत राहणे हे योग्य नाही. तर भगवंतांचे भक्त कसे असतात की आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, दुःख होणार नाही याची ते काळजी घेतात आणि भक्तीमुळे झालेलं हे परिवर्तन असतं. तर जेव्हा आपण भक्ती करतो आपलं शुद्धीकरण होतं, आपले सर्व चांगले गुण प्रकाशित होतात. आता भगवंत कसे आहेत, सर्व गुण संपन्न आहेत, मग आपण त्यांचेच अंश आहोत. मग शुद्ध भक्तामध्ये हे सर्व गुण प्रकाशित होऊ लागतात आणि आपला आणि भगवंतांच्या मधलं जे नातं आहे, जेव्हा आपण हे समजतो तेव्हा आपण भक्तीमध्ये स्थिर होतो. सर्व शक्तिशाली परम पवित्र जे भगवंत आहेत ते, आणि मी त्यांचा नित्य सेवक आहे, ते माझे स्वामी आहेत, या नात्याचा जेव्हा आपण स्वीकार करतो त्याला कृष्ण भावनामृत असं म्हटलेलं आहे. तर आता इथे आपला अध्याय संपलेला आहे. आजच्या अध्यायामध्ये आपण काय म्हटलं की मनुष्य कसा काही पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊ शकतो याचं महत्व आपल्याला या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. भक्ती योगामधला हा अध्याय आहे आणि कृष्ण भावनेचा प्रारंभ कुठून होतो, तर भक्तांच्या संगतीमुळे होतो आणि पुढे पुढे जसं साक्षात भगवंतांच्या कृपेमुळे तो भक्तीमध्ये अग्रेसर होतो. खऱ्या अर्थाने त्याला भगवंतांचं स्वरूप समजून येतं की तेच परमपुरुषोत्तम भगवंत आहे, त्याचं त्याला ज्ञान होतं. आणि कृष्णांचं विस्मरण झालेला जीव कसा असतो, तो प्रकृतीमध्ये बद्ध होतो. तर हे आपण समजून घेतलं आजच्या अध्यायामध्ये. तर भक्तीमध्ये जसं जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला हे ज्ञान, आपल्याला हे समजतं की कृष्णांच्या विस्मरणामुळे आपण प्रकृतीमध्ये बद्ध होत असतो. जशी आता इलेक्ट्रिसिटी ही कशी आहे, शक्ती आहे बघा, जिचा वापर करून आपण गिझर चालवून पाणी गरम पण करतो किंवा त्या इलेक्ट्रिसिटीचाच वापर करून आपण फ्रीज चालवतो आणि पाणी थंड पण करतो. म्हणजे शक्ती तीच आहे, पण तिचा वापर आपण कसा केला यावरून परिणाम बदलतो. तर तसंच आपलं बुद्धी, शरीर, आपली इंद्रिय यांची शक्ती भगवंतांनी दिली आहे, तिचा वापर आपण कशासाठी करतो यावरून ठरेल की आपण बद्ध होणार आहोत की मुक्त होणार आहोत. पण जो हे मनुष्य आता जाणतो की आपलं मनुष्य जीवन हे कसं आहे, एकमेव संधी आहे कृष्ण भावना प्राप्त करण्याची, कृष्णांकडे ऊर्ध्व दिशेने प्रगती करण्याची, तो हा जन्म कधी वाया जाऊ देत नाही. पण ह्याच्यासाठी काय आहे, श्रद्धा असायला पाहिजे. श्रद्धा असेल तर मनुष्य ज्ञान घेतो आणि ज्ञान होतं श्रवणाने. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी जोडलेल्या आहेत आणि आपल्याला भक्ती करण्यासाठी सगळ्यात पहिली पायरी जी आहे नवविधा भक्तीमधली, ती त्यासाठी श्रवणम असं सांगितलेलं आहे. तर इथे आता आपला अध्यायाचा संपलेला आहे.
मी रेकॉर्डिंग थांबवते आणि मग तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता.